17 तारखेला जळगाव येत असताना चिसपुराजवळ माझा मुलगा गोपाल उर्फ उमाकांत याला जो भीषण चाकू हल्ला झालेला आहे, त्यात जो मुख्य आरोपी आहे महेंद्र शालिग्राम बोरसे व त्याचा भाऊ विनोद शालिग्राम बोरसे। विनोद शालिग्राम बोरसे हा पोलीस पाटील आहे आणि महेंद्र शालिग्राम बोरसे हा माजी सरपंच आणि एक स्वयंघोषित एक मोठा नेता म्हणून तालुक्यात जिल्ह्यात मिरवतो। हा गुन्ह्यात निष्पन्न झालेला आहे। गेल्या 1 महिन्यापासून मी आणि माझा सर्व परिवार, माझे नातेवाईक धुळे येथील सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये मुलगाच्या उपचारासाठी धडपड करत असताना सर्व माझे नातेवाईक, माझे भाऊ भाऊजाई, माझा सर्व परिवार, माझी पत्नी, गोपालची पत्नी आणि मी स्वतः महिन्यापासून आम्ही दवाखान्यात असल्यामुळे मी प्रत्यक्ष तुमची भेट घेऊ शकलो नाही आणि विशेष गुन्हा हा धरणगाव पोलीस स्टेशनला दाखल असल्यामुळे मी तुमच्यावर रोष सुद्धा व्यक्त करू शकत नाही। कारण जो हल्ला झालेला आहे माझ्या मुलगावर हे खूप तालुक्यात नाही जिल्ह्यातील मोठी शोकांतिका आहे। कारण संत सखाराम महाराजची जन्मभूमी आणि साने गुरुजांची कर्मभूमी, या भूमीमध्ये कधी असा प्रकार घडत असेल तर माझ्यासाठीच नाही, मला सुद्धा एकटा मुलगा आहे, तुम्हाला सुद्धा मुलं असतील। मी सगळ्यांना विनंती करतो, सगळ्यांचे आभार मानतो, अशी घटना माझ्यावरच नाही पण अशी घटना कोणावर बितू नये। कारण असे एक मोठ्या नेत्याने या हल्लेखोरांना सोपारी देऊन माझ्या मुलाला पूर्ण जीवन संपवण्याचा कार्यक्रम लावलेला होता आणि हे गुन्ह्यात सिद्ध आणि निष्पन्न झालेला आहे। या आरोपीवर जळगाव शिल्पीने याच्या 3 आरोपी जळगाव गुन्हे शाखेने 3 आरोपींना ताब्यात घेतले। ते जळगाव येथील सब जेलमध्ये आहेत आणि जे मुख्य आरोपी आहेत महेंद्र शालिग्राम बोरसे आणि त्याचे बंधू पोलीस पाटील विनोद शालिग्राम बोरसे, या गेल्या महेंद्र शालिग्राम बोरसे 18 तारखेपासून फरार आहे। कमीत कमी 1 महिना झाला त्याला। आणि त्याचा भाऊ विनोद शालिग्राम बोरसे हा 3/9/2024 पासून फरार आहे। मी सगळ्यांना विनंती करतो, कारण ही जी घटना झालेली आहे सर, ही पूर्ण तालुक्यात सिद्ध झालेली। बऱ्याचशा लोकांना असं वाटत होतं ही घटना कशी झाली, काय झाली, पण तुम्हाला मी सांगू इच्छितो, मागच्या महिन्यात माझ्यावर आणि माझ्या मुलगावर 25 महिन्यानंतर एक खोटा गुन्हा दाखल केला गेला 307, आणि त्याच्यामध्ये मला न्यायदेवताने किंवा शासनाने आपल्या कोर्टाने मला जामीन दिला, अटकपूर्व जामीन, आणि माझ्या मुलगाला अटक केली गेली। अटक झाल्यानंतर मुलगाला 3 दिवसाची इथं पिशी मिळाली। पिशी भेटल्यानंतर मुलगा सब जेलमध्ये जळगावला गेला आणि त्या दिवशी त्याचा जामीन झाला। त्या दिवशी महेंद्र बोरसे यांनी पूर्ण नियोजन लावून, पूर्ण जीवजित कार्यक्रम करून, काही गुन्हेगारांना हाताशीत घेऊन एक मोठा कट रचून त्या गुन्हेगारांना सोपारी देऊन स्वतः महेंद्र बोरसे आणि त्याचा भाऊ यांनी हा मोठा हल्ला केलेला आहे माझ्या मुलावर। कारण ही जी घटना आहे, समाज असो, इतर समाज असो, माझे मित्र असोत किंवा पत्रकार बंधू असोत, कारण ही पूर्ण जी कार्यक्रम होता, पूर्ण मर्डर करण्याचा कार्यक्रम होता सर। हा तुम्ही सगळ्यांनी जगम पाहिले असेल। मुलगाचे 2 ऑपरेशन झालेत माझे। आता सुद्धा धुळे हॉस्पिटलला मुलगा चेकअपसाठी गेलेला आहे माझा मुलगा। आज त्याची प्रकृती चांगली आहे म्हणून मी तुमच्या समोर बोलू इच्छितो। परंतु मी सगळ्यांना एक विनंती करतो, माझ्या एकटा मुलगा होता, हा कधी मेला असता, त्याला 5 ते 6 महिन्याचे बाळ आहे, माझे पूर्ण घर उद्ध्वस्त झालं असतं। म्हणून सगळ्यांना मी विनंती, लोकांपर्यंत, समाजांपर्यंत, मोठे नेत्यांपर्यंत पोहोचू द्या SMS। हा महेंद्र शालिग्राम बोरसे आणि त्याचा बंधू पोलीस पाटील एक गावचा रक्षक आहे, गावच्या जबाबदारी एकटी पोलीस पाटील, हा सुद्धा गुन्ह्यात निष्पन्न झाला आहे। अशी माझ्याकडे FIR कॉपी, मी प्रत्येकाला एक कॉपी देतो। हा सुद्धा धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये अगोदर महेंद्र शालिग्राम बोरसे गुन्हेगार आरोपी झाला, नंतर त्याचा भाऊ सुद्धा निष्पन्न झाला। यांचे CDR, मोबाईल सगळे टॅग झालेले आहेत। पोलीस यंत्रणा यांचा पूर्ण शोध घेतलेला आहे। म्हणून मी सगळ्या पत्रकार बंधूंना एक माझी
तळमळीची विनंती करतो, हे लोकांपर्यंत समाजांपर्यंत राजकारण थोडंसं बाजूला, मी बी एक राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे, मी सुद्धा समाजामध्ये काहीतरी दुवा आहे, म्हणून सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो. ही घटना माझ्या घरावर झालेली ही खूप शोकांतीची बाब आहे. कारण ह्या घटनामध्ये पूर्ण नियोजित कार्यक्रम, आतापर्यंत मी जे टेप बाय टेप पाहत गेलेलो आहे, जे आरोपी सापडलेत त्यांनी यांचं नाव स्पष्ट आणि स्पष्ट सांगितलंय. यांनी हा मर्डर करण्याला आम्हाला भाग पाडलेलं आहे. आणि महेंद्र बोरसे आणि विनोद शालिकराम बोरसे या गुन्ह्यात निष्पन्न झाले आहेत. आणि काही बाहेरच्या गुंडांना लावून हे सोबत असताना यांनी हा प्रकार घडवलेला आहे. विशेष आतापर्यंत एलसीबीने 3 आरोपींना ताब्यात घेतले. ते सबजेलमध्ये जळगावला आहेत. मुख्य जे आरोपी आहेत 1 महिन्यापासून फरार आहेत. तरी मी प्रशासन, पोलीस यंत्रणा सुद्धा माझा विश्वास आहे 100% यांना अटक होईलच, माझा आत्मविश्वास आहे. आणि माझ्या प्रशासनावर किंवा न्यायदेवतेवर भरोसा असल्याने एक ना एक दिवस या आरोपींना अटक होईल आणि मला न्याय मिळेल. महेंद्र शालिकराम बोरसे ही घटना 17 तारखेला झाली. 17/8/2024 दुपारी 1 वाजता. महेंद्र शालिकराम बोरसे 18 तारखेला सकाळी 9 वाजेपासून त्याच्याकडे जे असलेले 1, 2, 3, 4 जे मोबाईल असतील ते डायरेक्ट स्विच ऑफ करून तो अंमळनेरपासून कुठल्या राज्यात, कोणत्या देशात कुठे घुसून असलेल तो 1 महिन्यापासून फरार आहे. आणि यांनी 19/8ला जळगाव स्टेशन कोर्टाला जामीन दाखल केलेला आहे. म्हणजे हा आरोपी सिद्ध झालेला आहे आणि हा गुन्हा यांनी कबूल केलेला आहे. त्यांनी 19 तारखेपासून अटक करून जामीन सेशन कोर्टाला दाखल केलेला आहे. आतापर्यंत त्याच्या अजून जामीन झालेला नाही. माझा विश्वास आहे एक ना एक दिवस हा अटक होईल, याला सजा भेटेल. कारण यांनी जी केलेलं कृत्य, एक मोठे गुन्हेगार म्हणून, एक गुंड प्रवृत्तीचा माणूस म्हणून, निर्दयी माणूस म्हणून यांनी हा पाऊल उचललेला आहे. आज माझे काहीतरी पुण्य असेल, माझ्या आईवडिलांचे पुण्य असेल, माझे काहीतरी पुण्य असेल म्हणून माझा मुलगा या घटनेमधून वाचला आणि आज तो दवाखान्यामधून ट्रीटमेंट घेत आहे. आज सुद्धा तो धुळ्याला सिद्धेश्वर हॉस्पिटलला चेकअपसाठी गेलेला आहे. 2/7/2022 महेंद्र शालिकराम बोरसे आणि मी स्वतः सुरेश पाटील, माझा मुलगा, आमच्या एक सिंधी कॉलनीमध्ये एक नॉर्मल वाद झाला होता. त्यावेळेस आमची किरकोळ वाद झाला, दोघांमध्ये थोडी अनमानी झाली. त्याच्यावर बी गुन्हा दाखल झाला, माझ्यावर गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्यामध्ये त्यांनी अंमळनेर पोलीस स्टेशनला चिडीमिडी देऊन 20 समरी फायनल करून घेतली. आणि 25 महिन्यानंतर काही लोकांना हाताशी धरून माझ्यावर षडयंत्र रचून 25 महिन्यानंतर माझ्यावर 307 परत गुन्हा दाखल करून मला अटक करण्याला भाग पाडलं. आणि तो त्या गुन्ह्यामधून त्यांनी ती 20 समरी फायनल करून घेतली. आणि पुन्हा 2.5 वर्षानंतर ते त्यांनी 20 समरी फायनल केल्यानंतर माझ्यावर 307 दाखल झाला. माझे 5 मुलांना मला अटक करून जामीन मंजूर झाला. आणि माझ्या मुलगाला षडयंत्र लावून उचललं गेलं आणि त्याच्यामध्ये माझ्या मुलगाला अटक झाली. आणि अटक झाल्यानंतर त्याच्यात जामीन झाल्यानंतर मुलगा सुटून येत असताना त्यांनी हा षडयंत्र गुन्हेगारांना लावून स्वतः आणि त्याच्या भाऊ यांनी हा मर्डर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या वेळेस त्यांनी 20 समरी दाखल केली मला अंधारात ठेवलं. पोलीस डिपार्टमेंटने मला सुद्धा शब्द दिला तुमची मी 20 समरी फायनल करतो. पण त्यांनी काहीतरी मोठी आमिष देऊन, चिडीमिडी देऊन त्यांनी मॅनपॉवर वापरून घेतला. मी साधापणामध्ये पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवला, मला आज बोलवतील, उद्या बोलवतील. ज्यावेळेस मला कोर्टाची नोटीस आली, महेंद्र शालिकराम बोरसे यांनी या गुन्ह्यात 20 समरी फायनल घेतली. त्यानंतर पुन्हा मी दाव धरून ती 20 समरी मी पुन्हा रिपीट कोर्टामधून चॅलेंज करायला टाकलेली. त्यावेळेस 395 त्यानंतर 22/7/2022 मध्ये 25 महिने झाले त्या घटनेला. त्यांनी आता नवीन वाढीव कलम दाखल केली त्याच्यासाठी काहीतरी सर्टिफिकेट वगैरे आणून. हो हो. आणि एकतर्फे 20 समरी फायनल झाली. एकतर्फे गुन्हा सेम होता दोघांच्या. हो आरोप आहे ना.
त्यांनी एकतर्फी जे तपास अधिकारी होते अनिल रघुनाथ भुसारे, त्यांनी तपास अधिकारी दोघांचे एक असल्याने एकतर्फे त्यांनी बिनसमरी फायनल करून घेतली अंबड पोलीस स्टेशनला. कारण त्याचे भाऊ पोलीस पाटील परीक्षा दिल्याने तो सुद्धा गुन्ह्यात आरोपी होता. त्यांनी एक मोठ्या प्रकारे प्रेशर आणून पोलीस यंत्रणा दबाव आणून त्यांनी त्या गुन्ह्यात बिनसमरी फायनल करून घेतली आणि त्याच्या भाऊला पोलीस पाटील निवड करून घेतले. त्याने त्या गुन्ह्यामधून त्याचे काम काढून घेतलं त्याने. हे वारंवार वाद कशामुळे उफाळते? 2-3 वर्षापासून तोही राजकीय क्षेत्रात आहे, मीही राजकीय क्षेत्रात आहे. तो माजी सरपंच आहे, मी माजी सरपंच आहे. त्याच्याकडे रेशन दुकान आहेत, माझ्याकडे रेशन दुकान आहेत. तो प्रत्येक वेळी माझ्या गावात ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये भाग घेत होता, सोसायटीमध्ये भाग घेत होता, माझ्या फॅमिलीमध्ये चुकीच्या भूमिका करत होता आणि रेशन दुकानामध्ये वेळोवेळी माझ्या मुलगाला आणि मला कायम ब्लॅकमेल करत होता अधिकाऱ्यांना उलटं सुलटं सांगून. आणि माझ्याकडचे जे दुकाने होते त्या सुद्धा त्याने 3-4 महिन्यापूर्वी डायरेक्ट दुकान काढून घेतलं त्याने. मध्यंतरी त्याच्या माझ्या किरकोळ वाद सुरू होता. त्यांनी माझ्या मुलगाला पूर्ण संपवण्याचा प्रयत्न केला होता. 100% त्याच्यातून सुरुवात आहे त्याची माझी. तो काय माझ्या नातेवाईक किंवा मी नातेवाईक नाही. व्यवसायामध्ये आलो, तो राजकीय क्षेत्रात आहे, मी राजकीय क्षेत्रात आहे. तिथून त्याची माझी सुरुवात झाली. आता ही सुरुवात खूप मोठी झालेली आहे. 100% मी FIR मध्ये म्हटलंय ना, तुमच्याकडे FIR कॉपी देतो. FIR मध्ये सुद्धा मी गुन्हा दाखल करताना तेच म्हटलंय. माझ्या याच्या महेंद्र बोरसेच्या 2022 मध्ये रेशन दुकानावरून सिंडिकेटमध्ये वाद झाला होता बा. त्या वादातून सुरुवात झालेली. आता आम्हाला असं आहे की तुमच्याकडे किती रेशन दुकान पूर्वी होती ना, आता किती आहेत? माझ्याकडे पूर्वी 5 दुकान होते, आता माझ्याकडे फक्त एकच दुकान आहे. आणि महेंद्र बोरसेकडे 10 दुकान आहेत. अंबडमध्ये 10 दुकानं. आजच्या स्थितीला महेंद्र बोरसेकडे 10 दुकाने आहेत. तो 1 महिन्यापासून फराळ आहे. भाड्याच्या लोकांना लावून दुकानं चालवतोय. शासन काय लक्ष देते त्याच्यावर? नियम अटी आहेत ना. एका कुटुंबामध्ये महेंद्र शालकराम बोरसे, त्याची आई, त्याची पत्नी, त्याची भाऊजाई, त्याच्या साला, त्याची सालाची बायको, त्याची मावशी, सगळे नातेवाईक त्यांनी सगळ्या बोगस संस्था तयार करून आज त्याच्याकडे कमीत कमी 10 रेशन दुकान अंबड तालुक्यामध्ये आहेत. त्या दुकानाची यादी देतो तुम्हाला, त्या दुकानाची यादी देतो. फॅमिलीमध्ये काय मिसगाईड करायचं? मी बोलले मगाशी की फॅमिलीमध्येही तुमचा द्वेष काय तरी आता भावांमध्ये थोडं उलट सुलट्या माहिती द्यायच्या. माझ्या घरामध्ये काही कार्यक्रम राहिले उलट सुलट एकामध्ये भावना निर्माण करायच्या. आता पोलीस आणले 2-3 लोकांना. माझ्या फक्त आजच्या हेतू एकच आहे काका, पत्रकार परिषद घेण्याच्या हेतू माझ्या एकच आहे. ही घटना धरणगाव पोलीस हद्दीत होती. मी कुठल्याही पत्रकारावर रोष व्यक्त करू शकत नाही, त्या मी मोठा नाही. मी सगळ्यांच्या आज इथं आभार मानतोय. धरणगाव पत्रकाराला सुद्धा मी तिथं पत्रकार परिषद घेतली, तिथं बातम्या लागल्या. परंतु आज मूळ आरोपी जो आहे, मुख्य आरोपी महेंद्र शालकराम बोरसे हे अंबड तालुक्याचे आहे. त्याचा भाऊ अंबड तालुक्याचे आहे. आणि ज्याला मार लागलेला आहे, ज्याच्यावर हल्ला झालेला आहे माझा मुलगा, तो सुद्धा मूळ अंबड तालुक्याचा रहिवासी आहे. म्हणून सगळ्यांना विनंती, ही घटना जास्तीत जास्त तुमच्या माध्यमातून, पोर्टल असेल, पेपर असेल, मीडिया असेल, कारण लोकांना अजून सुद्धा विश्वास बसत नाही ही घटना कशी झाली बुवा. परंतु सिद्ध झालेला आहे. पोलीस स्टेशनला तो निष्पन्न झालेला आहे गुन्हेगार महेंद्र शालकराम बोरसे व त्याचा भाऊ. मी तुम्हाला प्रेस नोट पण देतोय. नंतर मी SP ला पत्र दिलेलं आहे. गेल्या 1 महिन्यापासून महेंद्र शालकराम बोरसे अकोडे लपून बसलेला आहे बुवा. याच्या शोधका होत नाही. याला कोणाचे पाठबळ आहे? काल माझ्या मुलगाचे मर्डर झालं असतं, मी काय केलं असतं? म्हणून मी SP ला सुद्धा 19 तारखेला निवेदन दिलेले. स्वतः प्रत्यक्ष भेटलो SP साहेबांना. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना, हा पोलीस पाटील आहे, जिल्हाधिकाऱ्याला मी पत्र दिलेलं आहे. धरणगाव पोलीस स्टेशनला महेंद्र शालकराम विरोध 307 मर्डरच्या गुन्हाची FIR कॉपी दिलेली आहे मी. त्यानंतर त्याच्या भाऊ 3 तारखेला आरोपी निष्पन्न झाला पोलीस पाटील म्हणून, त्याच्या पण सहभाग आहे, ती सुद्धा FIR कॉपी दिलेली आहे. त्यानंतर त्याच्या भाऊ पोलीस पाटील आहे. धरणगाव पोलीस स्टेशनने मारोड पोलीस स्टेशनला याच्यावर कारवाई करा पोलीस पाटील म्हणून, ते सुद्धा धरणगाव पोलीस स्टेशनने
पत्र दिलेलं आहे मारूर पोलीस स्टेशनला, त्यानंतर प्रांताला सुद्धा एक निवेदन दिलेलं आहे. तर हा पोलीस पाटील बुवा, याला लवकरात लवकर आपण निलंबन करा बुवा, आणि तो निलंबन होईलच, माझा आत्मविश्वास आहे. गावकऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे. तो गेल्या महिन्यापासून एक दुवा आहे. तो गणपती, ईद, आता नवरात्र, आणि एक जबाबदारी ऐकते. आणि हे म्हणतात पांढरस धरणच्या माध्यमातून त्यांचे जे गाव आहे, काय पुनर्वसन काय म्हणतात त्याला, पुनर्वसन म्हणून हे दोघी भाऊ तालुक्यात मिरवतात. आम्हाला गावाविषयी किती तळमळ आहे. पण हे दोघी गुन्हेगार, एक माजी सरपंच आणि एक पोलीस पाटील, हे दोघी गुन्हेगार या गुन्ह्यात सिद्ध झाले, निष्पन्न झालेत. माझी तुम्हाला कडमडची नदी तडतडीची मनापासून, तर यांना दोघांना अटक व्हावी. आणि यांनी या जे गुन्ह्यामध्ये जे माझ्या मुलगावर हल्ला केलेला आहे, यांना शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मी तुमच्या माध्यमातून मी आवाहन करतो. तुम्हाला जे जे कागद लागतील मी सगळे तुम्हाला पुरवण्याची तयारी आहे. तुम्ही आता बोलले तर रेशन दुकान, ती सुद्धा तुमच्याकडे यादी सबूत करतो. तुम्हाला कोणी सांगून देतो यादी देण्याच्या अगोदर. सात्रीला छत्रपती बहुउद्देशीय संस्था स्वतः अध्यक्ष तो, आणि त्याची पत्नी सचिव आहे, ते पण पत्र देतो मी. कडमसरेला 2 दुकान आहेत त्याच्याकडे, मारोडला 2 आहेत, करंगखेड्याला 1 आहे, मुडीला 1 आहे, खेडीला 1 आहे, अंमळमध्ये 2 आहेत. अशी 10 दुकानात स्वतः मिरवतोय. आणि त्याची ओळख महेंद्र शालिक्राम बोरसे रेशन माफिया म्हणून तालुक्यातच नाही तर जिल्ह्यावर सफेद कपडा घालून मोठ्या आवाजातून तो दाखवतो जिल्ह्यावर अधिकाऱ्यांना किंवा दुकानदारांना, मी किती धुतल्या तांदूळाचे आहे बाबा. म्हणून या गुन्ह्यामध्ये त्यांनी जे कृत्य केलेलं आहे, मी तुम्हाला तळमळीची विनंती करतो, याला शासनाने लवकरात अटक करावी. यांनी जे हल्ला केलेला माझ्या मुलगावर, याला जास्तीत जास्त कशी सजा होईल त्यासाठी मी आज ही पत्रकार परिषद केलेली घेतली. आज माझ्या प्रशासनावर विश्वास आहे, पोलीस यंत्रणावर विश्वास आहे. असं कधी गुन्हेगारांनी जे कृत्य केलं असेल त्याला त्याच्या न्याय भेटेलच. पण त्या दिवशी त्याला न्याय नाही भेटला, त्या दिवशी तो उपरवाला त्याला न्याय देईल. आणि मी माझी भूमिका आज तुम्हाला सांगू शकत नाही. माझी पुढची भूमिका काय राहील ती सुद्धा पाहुण्यापुढे सांगू शकतो मी, पण वेळ काढ सांगेल. दाखल झाला काय आलं तेव्हा 307 दाखल झाला होता. त्यावेळेस 2-4 नेत्यांनी मध्यस्थी येऊन तो 307 मागे घेतला. तो माजी सरपंच, मी माजी सरपंच, राजकीय क्षेत्रातले दोन्ही मराठा समाजाचे आहेत म्हणून तिथून थोडी कलम कमी करण्यात आली. नंतर 397, 197, 195 हा गुन्हा दाखल झाला. त्याने त्या गुन्ह्यात बी समरी फायनल करून घेतली आणि माझ्या गुन्हा पेंटिंग घेऊन नंतर 25 महिन्यानंतर माझ्यावर 307 दाखल करून मला पुन्हा अरेस्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु न्यायदेवताने मला कोर्टातच जामीन दिला माझ्या आणि माझ्या 5-6 मुलांना, आणि माझ्या मुलगाला त्याच्यात अरेस्ट केलं गेलं. अहो सापडत नाही, कुठे लपून बसला असेल, आलं का लक्षात? त्याला कोणाचे पाठबळ असेल. राहिला विषय अजून दुसरा, मी सुद्धा एक मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे. आता 6 तारखेला मराठा समाजाचं मीटिंग आहे, तिथं जनरल मीटिंग. 29 तारखेला नागरिक सत्कार आहे. मी सगळ्यांना विनंती करू इच्छितो, या गुन्हेगारचे बॅनर फोटो आहे. मी पण मराठा समाजाचा मी सभासद आहे, आलं का लक्षात? हा फरार आरोपींच्या बॅनर फोटो आहे, बॅनरवर तो फरार आहे का? FIR आहे, पोलीस शोध घेत आहेत, LCB शोध घेते. काल याच्याकडे किती पुरावे आहेत बुवा, अशा पोलिसांनी नोटिसा काढल्या. याच्या घराचे उतारे, वावरेचे उतारे किती आहेत बुवा, आलं लक्षात? आणि याचे बोनर मराठा समाजचे लोक त्याचे बॅनर फोटो मिळवत आहेत. असू द्या ना पदाधिकारी, तो फरार यांच्या टच मध्ये आहे का, तो यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे का? मी पण मराठा समाजाचे आहे ना. काल माझ्या मुला मेला असता यांनी श्रद्धांजली अर्पण केले असते का कार्यक्रम मध्ये? मी पण सभासद आहे तिथं, असं नाही ना. तो मराठा समाजाचा आहे, तो संचालक आहे, पण मी त्या संस्थामध्ये सभासद आहे ना. त्याचे बोर्ड लावून लोकांसमोर त्याचे रांधतायत. आज मी काय त्या बोर्डाला काळापासून टाकलं.
त्या बोर्डाला काळं फासलं मी. तो SMS उद्या काय येणार आहे, पण मी आदर करतो. तिथं मंत्री महोदयांच्या फोटो आहे, खासदारांच्या फोटो आहे, मंगेशदारांच्या फोटो आहे, मराठा समाजाचे मोठे मोठे नेत्यांचे फोटो आहेत. मी सुद्धा एक मराठा समाजाचा आहे, आम्ही त्या संस्थेत सभासद आहे. काल माझा मुलगा कधी मेला असता, त्यांनी तिथं श्रद्धांजली अर्पण केली असते का? म्हणून या गोष्टींना सुद्धा माझा एक विरोध आहे बुवा.